नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या भारत वर्सेस अमेरिका या सीरीजमध्ये. तर सुरुवात आपण करूया एका प्रश्नापासून, की भारतामध्ये पंतप्रधान असतात, तसेच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष असतात. तर ही दोन्ही पदं एकसारखी आहेत का? किंवा दोन्ही देशामध्ये जी सरकार चालवण्याची पद्धत आहे, ती एकसारखी आहे का? तर याचं उत्तर आहे, की अजिबात नाही. आणि त्याचा जो फरक आहे, की कसं हे एकसारखं नाही किंवा यांची सरकार चालवण्याची जी पद्धत आहे, ती एकसारखी कशी नाही, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर समजून घेऊया, की फेडरल सिस्टम म्हणजे काय? किंवा संघराज्य व्यवस्था म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही त्यांचे स्वतंत्र अधिकार असतात, तेव्हा आपण त्याला संघराज्य किंवा फेडरल सिस्टम म्हणतो. आता भारताचं उदाहरण घेतलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये भारत हे एक युनियन ऑफ स्टेट्स आहे. तर आर्टिकल 1 नुसार असं सांगितलं गेलेलं आहे, की इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. पण तेच अमेरिकेत जर पाहिलं गेलं तर अमेरिकेमध्ये 50 राज्य एकत्र येऊन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बनलेलं आहे. आणि जवळपास 1789 पासून त्यांना लिखित स्वरूपाचं संविधान प्राप्त आहे आणि त्यांनी ते संघराज्य व्यवस्था स्थापन केलेली. मग आता मुख्य तुलना जेव्हा आपण करतो भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये, तर दोन्ही देशांच्या मूळ रचनेमध्ये, शासन रचनेमध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे? तर लक्षात घ्या, की आपल्याकडची जी व्यवस्था आहे भारतातली, तर ती भारतातली व्यवस्था आहे युनियन ऑफ स्टेट्स, ज्याला आपण एक संघ म्हणतो. तसंच अमेरिकेतलं पाहिलं तर ते आहे फेडरल रिपब्लिक, म्हणजे एक संघराज्य किंवा संघीय प्रजासत्ताक. ठीक आहे. तर आपल्या इकडे भारतात राज्यांची संख्या आहे जवळपास 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर युनायटेड स्टेट्समध्ये जवळपास एकूण 50 राज्य मिळून एक देश बनतो. आपलं जे संविधान आहे ते 1950 पासून लिखित स्वरूपामध्ये आपल्याला भेटलं. तर तसंच अमेरिकेचं जवळपास 1789 मध्ये ते लिखित स्वरूपात आलं. भारतामध्ये शासन प्रमुख जो आहे तो नावाला राष्ट्रपती असतो, परंतु पूर्ण अधिकार हे पंतप्रधानकडे असतात. म्हणजे वास्तविकदृष्ट्या पंतप्रधान हे एक असं प्रमुख पद आहे, की जे आपला देश चालवतं. तसं अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्राध्यक्ष जे आहेत, तेच एक प्रमुख घटक असतात, जे पूर्ण देश चालवतात. म्हणजे सरकार चालवतात. तर आता यामध्ये शासन प्रकार कसा वेगळा आहे? तर आपल्याकडे जे आहे ते पार्लिमेंटरी डेमोक्रेसी. भारतामध्ये जी आहे ती पार्लिमेंटरी डेमोक्रेसी. तर तीच अमेरिकेमध्ये कशी आहे तर प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी. सो ह्या दोन्हीमध्ये कसं आहे, की जी काही पॉवर आहे, तर आपल्या इंडियामध्ये केंद्राची पॉवर ही जास्त आहे. म्हणजे केंद्राची पॉवर आपल्या भारतामध्ये कसं आहे, की जर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली किंवा जर तिथलं सरकार पडलेलं असेल, तर त्या सरकारची धुरा कोण सांभाळतं? तर केंद्र सरकार त्याच्यावरती ताबा दाखवतं. तसं अमेरिकेमध्ये कसं आहे, तर अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्यांना त्यांचे त्यांचे स्वतंत्र अधिकार दिले गेलेले आहेत. ठीक आहे. तर जसं की आपत्कालीन एखादी गोष्ट असेल, तर तशा पद्धतीच्या आपत्कालीन तरतुदी कशा आहेत? तर आपल्या भारतामध्ये जवळपास मला वाटतं आर्टिकल 352, 356 अंतर्गत केंद्र काय करतं, तर एखाद्या राज्याचं सरकार पडलं असेल, तर त्या राज्याचा काय करतं, ताबा घेतं. तर तसे असे थेट अधिकार अमेरिकेमध्ये तुम्हाला पाहायला भेटत नाहीत. तर मग आता खरा महत्त्वाचा फरक काय आहे? तर भारत जे आहे ते क्वासी फेडरल आहे. म्हणजे मी म्हणेल, की जरी संघराज्य वाटत असलं, तरी आणीबाणीच्या काळात किंवा आपत्कालीन काळामध्ये केंद्र सरकार हे राज्यांवरती नियंत्रण ठेवू शकतं. तसं अमेरिकेत असे कोणतेच अधिकार केंद्राला नाहीयेत. जसं की 10th अमेंडमेंटनुसार जे अधिकार संविधानात केंद्राला दिले नाहीत, ते राज्यांकडे राहतात. आणि भारत आणि अमेरिकेच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे भारत ही सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि अमेरिका जे आहे ते सगळ्यात जुनी लोकशाही असलेला देश आहे. ठीक आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये पाहूया, की आपल्या भारतातला पंतप्रधान तसेच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये कोण अधिक शक्तिशाली असतो, त्या देशाच्या मानाने. ठीक आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तर तुम्हाला कोणती शासन व्यवस्था अधिक योग्य वाटते? पार्लिमेंटरी डेमोक्रेसी
किंवा पार्लिमेंटरी सिस्टम जी आपल्या भारतात आहे ती, का प्रेसिडेन्शियल सिस्टम जी अमेरिकेमध्ये आहे, किंवा दोन्ही समान वाटतात, किंवा मला याच्यावरती काही बोलायचंच नाही. जे काही असेल ते मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.